बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा असली की त्या परीक्षेमध्ये अल्फाबेटवर आधारित ABCDच्या क्रमांकावर आधारित 2 ते 3 तरी प्रश्न असतात. NMMS परीक्षेची जेव्हा आपण तयारी करत होतो तेव्हा ह्या सेक्शनवर आधारित 3 ते 4 लेसन होते. नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे NMMS या परीक्षेसाठी असणारा अल्फाबेट सिरीजवर आधारित हा लेसन आहे. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये अल्फाबेटच्या सिरीजवर आधारित अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठीची ट्रिक जाणून घ्यायची असेल तर पुढील व्हिडिओ पूर्ण पहा. पूर्ण NMSच्या पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न किंवा 5 ते 6 प्रश्न या अल्फाबेटच्या सिरीजवर आधारित विचारले जातात. मग काय करतो आपण, अल्फाबेटवर आधारित जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपण पूर्ण A to Z नंबर लिहितो, प्रत्येकाचे नंबर लिहितो आणि मग ते क्रमांक मोजतो. कुठल्या नंबरच्या अक्षरापासून कुठल्या नंबरचा अक्षर किती क्रमांकावर आहे, दोघांमध्ये किती अंतर आहे आणि मग आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न 1 मिनिटामध्ये सोडवायचा असतो. मग प्रत्येक प्रश्नाला जर आपण सगळे अल्फाबेट लिहित बसलो तर आपला खूप वेळ जाणार आहे. मग आपला वेळ वाचला पाहिजे यासाठी अल्फाबेटचे क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी काय ट्रिक आहे ते आपण आज बघणार आहोत. बघा, मी फळ्यावरती अल्फाबेट्स लिहिलेले आहेत A to Z. मी प्रत्येक लाईन मध्ये 5-5 अक्षर लिहिलेले आहेत. आता बघा, ही जी शेवटची लाईन तुम्हाला दिसते काय आहे, शेवटच्या लाईन मध्ये वाचा बरं. EJ OTY. याला ई ज्योती असं आपण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक वापरू शकतो. आता बघा, ABCD मध्ये ई किती नंबरला आहे, 5 नंबरला. मग ई 5 नंबरला आहे तर जे किती नंबरला येणार आहे, 10 नंबरला. मग 5 चा पाडा, 5 1 12, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25 आणि झेडचा 26वा क्रमांक असतो हे सगळ्यांना माहिती आहे. आता ई ज्योती मध्ये प्रत्येकाचे क्रमांक तुम्हाला माहित झालेले आहे, 5 10 15 20 आणि 25. एकदा तुम्हाला हे क्रमांक माहित झाले शेवटच्या अक्षराचे तर कुठल्याही क्रमांकाचा अल्फाबेट दिला तर त्यापासून मागे 4 नंबरचा कोणता अल्फाबेट असेल, पुढे 4 नंबरचा कोणता अल्फाबेट असेल हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. फक्त त्यासाठी ई ज्योती ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ बघा, तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की आर आणि व्ही यामधलं अंतर तुम्हाला काढायचंय. तर तुम्ही काय करणार, आरच्या रांगेमध्ये कोण आहे, टी 20 नंबरला. म्हणजे आरचा क्रमांक किती येईल, 20 पासून 2 घर मागे किती नंबर येईल आरला, 18. आणि व्हीचा किती क्रमांक येणार आहे, टी पासून 2 घर पुढे 20 21 22. मग या दोघांमधलं अंतर आपल्याला काढायचंय. तर 22 - 18 किती होतात, 22 - 18 4. म्हणजे आर आणि व्ही यांच्यामधलं अंतर 4 आहे. समजलं. अल्फाबेटवर आधारित अजून एक उदाहरण आपण सोडूया. समजा तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, N आणि R यामधलं अंतर सांगा. आता N चा क्रमांक किती येणार आहे ई ज्योतीनुसार, 14. आणि R चा क्रमांक किती येणार आहे, T च्या 2 घर मागे म्हणजे 18. दोघांची वजाबाकी, 18 वजा 14 किती आले, 4. प्रश्न फिरवून असा पण विचारला जाऊ शकतो, N आणि R यामध्ये जेवढं अंतर आहे त्या क्रमांकाचं अल्फाबेट कोणतं. मग N आणि R यांच्यामध्ये 4 घरांचं अंतर आलेलं आहे. मग 4 नंबरला कुठल्या क्रमांकाचं अक्षर आहे, D. मग योग्य पर्याय येणार D. समजलं. अशा प्रकारे अनेक प्रश्न अल्फाबेटच्या सिरीजवर आधारित विचारले जातात आणि त्यासाठी ही टेक्निक ई ज्योती आणि त्यांचे क्रमांक जर तुम्ही लक्षात ठेवले तर ह्या प्रश्नांमधले मार्क्स तुमचे नक्कीच जाणार नाही. ते लक्षात ठेवले तर प्रत्येक वेळेला तुम्हाला सगळे अल्फाबेट लिहित बसण्याची गरज नाहीये. ही एवढी टेक्निक लक्षात ठेवून तुम्ही बाकीचे उदाहरण स्पर्धा परीक्षेमधले पटकन सोडवू शकता. स्कॉलरशिप, नवोदय, विद्यानिकेतन, NMS अशा अनेक शालेय स्पर्धा परीक्षांकरता उपयुक्त अशा अधिकाधिक ट्रिक जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.